महत्वाची बातमी राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं कळतंय। राहुरीचे ते आमदार राहिलेले आहेत। राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे, त्यामुळे संपूर्ण या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। काही दिवसांपासूनच ते आजारी असल्याचं देखील वृत्त होतं आणि अखेर त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। शिवाजीराव कर्डिले हे राहुरीचे आमदार आहेत आणि त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। राहुरी मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले हे आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचं अल्पशा आजारानं निधन झालेलं आहे। आणि या संदर्भात रोहित पवार यांनी ट्विट करत ही संपूर्ण माहिती दिलेली आहे। या संदर्भात कुणाल सायकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कुणाल, माझा आवाज येतोय आपल्याला? हा, नक्कीच। आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं सकाळी 8:30च्या दरम्यानमध्ये दुःखद निधन झालेलं आहे। वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। राहुरी तालुक्याचे ते आमदार होते। गेल्या अनेक वर्षांपासून ते या मतदारसंघामध्ये त्यांचं एक हाती प्रभुत्व होतं। अनेक नगर जिल्ह्यातलं राजकारण जे आहे ते त्यांच्या भोवती फिरत होतं। राजकारणातील किंग मेकर अशी त्यांची ओळख होती। आपण बघितलं की गेल्या काही दिवसापासून ते आजारी देखील होते आणि सकाळी अचानकपणे त्यांच्या छातीत दुखून आलं आणि त्यामुळे त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं खासगी रुग्णालयामध्ये। आणि ह्या ठिकाणी आता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। त्यामुळे आता मोठी शोककळा जी आहे ती त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये पसरलेली आहे। मोठी गर्दी जी आहे आता ती रुग्णालयामध्ये करत आहे। जशी जशी ही वार्ता कानावर जाते प्रत्येकाच्या, तसं जसं दुःख जे आहे ते व्यक्त केलं जात आहे। खरं तर एक राजकारणातील मोठं नाव जे आहे ते आमदार शिवाजी कर्डिले यांचं होतं आणि खरं तर नगरचे आमदार संग्राम जगताप